नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आणखी एक आपल्यासाठी एक आनंदाची बातमी, एक जाहिरात आलेली आहे नागपूर महानगरपालिकेची. ठीक आहे, निराशाजनक जाहिरात आहे. 174च पदाची आहे. जवळपास 1700-1800 पदं जी आहेत तर ती रिक्त आहे आणि असं वाटलं होतं की 4 आकडी ही भरती येऊ शकते, पण 174 पदाची आलेली आहे जाहिरात. पण आता ही जाहिरातीमध्ये आणखी काही पदं वाढू शकतात का नाही आपण ते देखील पाहणार आहोत. आणि जे 174 पदं आलेले आहेत तर त्यासाठी जे 10 संवर्ग त्यांनी जे दिलेले आहेत तर ते कोणकोणते आहेत ते पद आपण पाहणार आहोत, त्यांची पात्रता देखील पाहणार आहोत आणि पगार किती मिळतो, सदरील परीक्षेचा जो कालखंड आहे किंवा परीक्षा कधी होणार आहे, सिलेबस काय, आपण सगळं काही डिकोड करणार आहोत हळूहळू. सगळी माहिती याच व्हिडिओमध्ये आहे. तत्पूर्वी आपली ही महानगरपालिकेची बॅच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त म्हणजे नॉन टेक्निकलचे तर विषय आहेच आहे, पण आपण यामध्ये ANM GNM आणि फायरमॅन म्हणजे अग्निशामकचा हा जो टेक्निकलचा कोर्स आहे, टेक्निकलचा भाग, तो देखील आपण यामध्ये काय केलेला आहे, अंतर्भूत केलेला आहे. सध्या ही बॅच फक्त 999ला आहे. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 7066 155 355 वरती कॉल करू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करा, डेमो बघा आणि नंतर मग तुम्हाला जर पटलं तर तुम्ही तिथूनच कोर्स जॉईन करू शकता. चला आता आपल्या इम्पॉर्टंट माहितीकडे. आता ही आहे नागपूर महानगरपालिकेची जाहिरात 22 तारखेला आजच आलेली आहे. आता यामध्ये ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे एवढं समजून घ्या अगोदर. 26/8 पासून म्हणजे 26 तारखेपासून सुरू होणार आहे तर 9 सप्टेंबरपर्यंत आहे. ठीक आहे, 9 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्हाला काही अर्ज भरायची त्यांनी दिलेली आहे तर ती 9 सप्टेंबरपर्यंत आहे. ऑफलाईन नाही, सॉरी ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला काय भरायचे आहेत की फीस भरायची आहे तर ती 9 तारखेपर्यंत दिलेली आहे. आणि तुम्हाला ही nmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती आपले हॉल तिकीट वगैरे जे आहेत तर त्या गोष्टी यामध्ये येईल ना. आता यामध्ये अधिक सत्रात घेण्यात आणि ही जी परीक्षा आहे तर ही CBT होणार आहे ना. आता यामध्ये कुठली 10 पदं आलेले आहेत ते बघूया. बघा, पहिलं जे पद आहे ते आहे कनिष्ठ लिपिक. ठीक आहे, लिपिक ज्यांची टायपिंग झालेली, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डोळे झाकून तुम्ही टायपिंग जर करणार असाल तर तुम्हाला नक्की चांगली संधी आहे. ठीक आहे, आता जर सुरू करणार तर तुम्हाला येणार नाही, पण ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. मी आताच विधी व न्याय विभागाच्या 5231 पदाबद्दल देखील व्हिडिओ बनवलेला आहे. लिपिक पदासाठी अतिशय चांगली हे आहे. 19,900 ते 63,200 एवढी पगार आहे. आणि किती जागा आहेत? 60 जागा आहेत. बघा, 60 जागा आहेत. खूप चांगली ही तुम्हाला काय आहे अपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण महानगरपालिका आहे अपकमिंग 2026ला येणार, जी पण नगर परिषद असेल किंवा कुठलंही डिपार्टमेंट असू द्या, लिपिक पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं. वरिष्ठांनी काय माहितीचा अहवाल दिला किंवा वरिष्ठांना काय माहिती देणार आहात त्याच्यावरतीच ती निर्णय घेणार आहात. ठीक आहे, आणि तुम्ही माहिती कशी संकलित करून ठेवता त्यावरती आपण जनतेसाठी कारभार व्यवस्थित निर्णय जे आहेत तर त्या घेऊ शकतात. म्हणून लिपिक पद जे आहे ना तर ते अत्यंत महत्त्वाचं पद आहे. ठीक आहे, देन दुसरं आहे विधी सहाय्यक. विधी सहाय्यक म्हणजे लॉ. ठीक आहे, तर त्यांच्या जागा आहेत 6 जागा आहेत. कर संग्राहक. आता महाराष्ट्रातून जे कर निर्धारण अधिकारी या पदासाठी जे तयारी करत होते ना तर त्या विद्यार्थ्यांनी कर संग्राहक या पदासाठी आतापासूनच तयारी करा. यासाठी 19,900 ते 63,200. ठीक आहे, 10-12 हजार पगाराचा जो फरक आहे तो ठीक आहे, तर ते एक चांगलं आहे. आणि याचे किती 74 पद आलेले आहेत. ठीक आहे, 74 पदं आलेली आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त महानगरपालिकेमध्ये जी जागा आलेली आहे तर ती 74 आहे. कर संकलन, कर निर्धारण अधिकारी जे आपलं नगर परिषदचं जे आहे तर ते महानगरपालिकेमधलं कर संग्राहक हे जे पद आहे. ठीक आहे, यासाठी काय एज्युकेशन लागतं ते आपण पुढे पाहूया. ठीक आहे, ग्रंथालय सहाय्यक 8 पदं आहेत. ठीक आहे, ग्रंथालय सहाय्यक प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि नगर परिषदमध्ये पण येते. स्टेनोग्राफरच्या 10 पदं आहेत. जे म्हणत होते ना की सर स्टेनोग्राफरचं हे पद आलेलं आहे. देन लेखापाल, अकाउंटंट ज्यांचं झालेलं असेल, अकाउंट्स वगैरे झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी 10 जागा आहेत. चांगला आहे. सिस्टम ॲनालिस्ट आहे. आता हे थोडेसे सॉफ्टवेअर IT रिलेटेड आहे. 1 पद आहे. हार्डवेअर इंजिनियर आहे, त्यांची 2 पदं आहे. डेटा मॅनेजरचं 1 पद आहे आणि प्रोग्रामरचं 1 पद आहे. अशी 174 पदं जी आहेत तर ती भरली जाणार आहे. त्यापैकी सगळी जवळपास पदं जी आहेत तर ती म्हणजे 90% पदं जी आहेत तर ती
म्हणजे काय म्हणते कर संकलन आणि कनिष्ठ लिपिक यांच्यामध्येच आहे. ठीक आहे. आता यासाठी काय काय कागदपत्र लागतात, काय काय नाही. समांतर आरक्षण मी तुम्हाला हजारा वेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही GR वाचायला शिका, आपली कुठली जात आहे आणि आपल्या जातीच्या हिशोबाने आपल्याला किती कॉम्पिटिशन आहे, किती नाही, आपल्याला किती तयारी करावं लागणार हे समजेल. ही PDF जी आहे ही सगळी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. कोणत्याही टेलिग्रामवरती तुम्हाला हे अवेलेबल होतातच असतात. ठीक आहे. आपल्याही चॅनलवरती तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. आता यांची आपण काय करूया की एज्युकेशन काय पाहिजे. ठीक आहे. हा बघा, कनिष्ठ लिपिक. कनिष्ठ लिपिकासाठी काय पाहिजे तुम्हाला, सगळ्यात अगोदर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. मराठी टंकलेखाचं 30 आणि इंग्रजी 40चं पाहिजे तुम्हाला. आणि तुमचं काय शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र झालेलं असायला पाहिजे. ठीक आहे. मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमचं झालं पाहिजे, ही अट आहे. विधी सहाय्यक. ठीक आहे. विधी सहाय्यक म्हणजे काय, लॉची तुमची पदवी झालेली पाहिजे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील न्यायालयीन कामाशी पदावरील 5 वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील 5 वर्ष वकिलीचा अनुभव पाहिजे. म्हणजे जे सध्याचे लॉयर आहेत, वकिलीची प्रॅक्टिस करतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे. 5 वर्ष खूप जाचक अटी ठेवलेल्या, 3 वर्ष बाकीच्या महानगरपालिकेत सर्व पदासाठी ठेवल्या, तर 3 वर्ष मला व्यवस्थित वाटत होतं. पण ठीक आहे, आता शासनाने ठेवलं म्हणजे काही ना काहीतरी विचार केलेच असणार आहे. कर संग्रहक. कर संग्रहकसाठी बघा कोणत्याही शाखेची पदवी लागते आणि मराठी टंकलेखक 30 40 इंग्रजीची लागणार आहे. ठीक आहे. आणि संगणक हर्तेबरोबर वेळ निश्चित धोरण. हा ठीक आहे, बस एवढे 2 पद आहे. कर संग्रह, कर निर्धारण अधिकारी या पदासाठी ज्या पोरांनी प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी कर संग्रहक ही पद आलेलं आहे. ग्रंथालय सहाय्यक. बघा यामध्ये तुम्हाला SSC जरी असलं, 10वी पास जरी असलं तरी तुम्ही काय करू शकता, हे अप्लाय करू शकता. ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स लागणार आहे. स्टेनोग्राफर. मराठी लघुलेखक जे आहे ते 80 वर्ड्स पर मिनिट, 30-40 जे आहे 60-40. शासनाची मराठी 40 आणि इंग्रजी जी आहे तर ती 60 असायला पाहिजे. ठीक आहे. आणि संगणकहर्ता MSCIT वगैरे जे आहे तर ते असायला पाहिजे. अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे. देन लेखापाल जे आहे, लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्याची, मी तुम्हाला सांगितलं होतं अकाउंटची पदवी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकल फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे स्मॉल फायनान्स बँकेत वगैरे जर तुम्ही काम केलं असेल किंवा LGSD किंवा GDC या परीक्षा जर उत्तर नसाल आणि 5 वर्षाची नियमित सेवा जो आहे तर तो तुम्ही शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्यावरील लेखा लिपिक पदाचे काय 5 वर्षाचा तुम्हाला हे असायला पाहिजे नियमित सेवेचा. सिस्टम ॲनालिस्ट. ठीक आहे. सिस्टम ॲनालिसिस्ट याच्यासाठी काय आहे, ITचं पद आहे. BE कॉम्प्युटर तुमचं झालेलं असेल पाहिजे, AICTE अप्रूव्ड कॉलेजमधून, कोणताही नाही. ठीक आहे. देन सिस्टम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. माहिती तंत्रज्ञान आणि सध्या कार्यरत उपयुक्त न मरता म्हणजे कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल. ज्यांच्या आता ज्या महानगरपालिकेत सध्या जे लोक काम करतात त्यांना जर काही अनुभव असेल, शिक्षण असेल तर त्यांना प्राधान्य आहे. म्हणजे ते IJP आहे, इंटरनल जॉब पोस्टिंग आहे ही. ठीक आहे. आणि फ्रेशर देखील किंवा महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त देखील अप्लाय करू शकतात. ठीक आहे. हार्डवेअर इंजिनियर तुम्हाला काय लागणार आहे, BE कॉम्प्युटर लागणार आहे. कॉम्प्युटर सायन्सची मुलं यासाठी करू शकणार नाही. यासाठी काय लागतं आहे, अभियांत्रिकीमधील AICTEची पदवी लागते. ठीक आहे. आणि देखभाल दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. कॉम्प्युटर हार्डवेअरमधील डिप्लोमा पण चालता. कम्प्युटर हार्डवेअरचा डिप्लोमा आहे. विद्यापीठाची कम्प्युटर हार्डवेअरची पदवी का आणि 5 वर्षाचा अनुभव जरी असला तरी चालतं. किंवा महानगरपालिकेतील तंत्रज्ञान विभागात जर काम करत असाल ऑलरेडी तर त्यांच्यासाठी पण आहे. प्रोग्रामरसाठी काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा डिप्लोमा जरी असला तरी चालेल. सिस्टम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 1 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. आणि महानगरपालिकेतील जर असेल सध्या कार्यरत तर त्यांच्यासाठी देखील आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आता ठीक आहे. शेवटचं राहिलं डेटा मॅनेजर. डेटा मॅनेजर, डेटा जो मॅनेजर आहे तर त्यांच्यासाठी काय पाहिजे, BE कॉम्प्युटर पाहिजे, सिस्टम ॲनालिसिस वगैरे पाहिजे आणि 3 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे. सोपं आहे ना. आता यामध्ये विशेष अशा बाकीच्या या ज्या अटी आहेत तर या ज्या आहेत तर त्या एकदा नजरे खालून घ्या. ठीक आहे. एवढे जर आपल्याला पद भरती जर घ्यायची असेल तर याच्यातले काय काय आहे, माजी सैनिकासाठी काय आहे, राखीव कोणकोणत्या गटासाठी आहे, कोणते पद कितीसाठी आहे, हे सगळं जे आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे, ॲनालिसिस करायला पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्ही याचा डीप ॲनालिसिस करणार तर तुम्हाला वेळ आल्यानंतर तुम्हाला काय आहे की म्हणजे धोका राहणार नाही. आपल्याला जर नॉलेज असेल, ज्ञान असेल ना तर आपण म्हणजे लवकर भरकटत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही नागपूर महानगरपालिकेची ही जाहिरात आलेली आहे. सदरील नागपूर आणि महाराष्ट्रातील इतरही
ज्या महानगरपालिका आहे त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर एकदा या ॲप्लिकेशनला किंवा आमच्या ॲप्लिकेशनला देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि विश्वास बसतोय विद्यार्थ्यांचा आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. सध्या ज्यांनी 2023ची सरळ सेवेतून पद मिळवलेलं आहे अशी शिक्षक तज्ज्ञ मंडळी यामध्ये शिकवत आहेत. बाकीचं मी तुम्हाला जास्त नाही सांगणार. ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही क्लिक करून इन्स्टॉल करा आणि डेमो बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता. आत्तापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.